नमस्कार मित्रांनो. सर्वांना मनापासून अम, सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझं YouTube चॅनेलचा हा पहिला व्हिडिओ आहे. ऑफिशियली ठरवलंय आजपासून मी अम, जे विचार, माझ्या मनात आहे, ते मी बोलावं. कुठेतरी माझ्या विचारांना, माझ्या मतांना वाट मोकळी करून द्यावी. त्यासाठी हा केलेला मी प्रयत्न आहे. माहीत नाही हा तुम्हाला किती आवडतो, किती भावतो. पण जरूर whatever I think, whatever I like feel to express in front of you, I just do it. सो आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा पहिला व्हिडिओ मी डेडिकेटेड करतो यूट्यूबवर मला काही ॲडव्हर्टाईज गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेले 2-3 महिन्यापासून तर फारच म्हणजे अक्षरशः मला नकोसं करून ठेवलंय. यूट्यूब उघडलं की ते सारखी एक ॲड येतीये. मी कोणाचं नाव घेत नाही, कारण नाव घेणं बरोबर नाही. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्या चा एकच कॉन्टेक्स्ट आहे की मराठी माणसाला उद्योजक बनवा. मराठी माणसाला उद्योजक होण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तर एक व्यक्ती येतोय फारच इंटरेस्टिंग. कधी दुबईला असतो, कधी कुठं असतो आणि इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये या म्हणतो, असं करा, तसं करा आणि अमुक-अमुक करा. ₹99त आमचा हा कोर्स घ्या. 3 तास, 4 तास बसा. त्यानंतर मी तुम्हाला हे सगळे स्किल शिकवतो. तुमचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करा. तुमचं सर्व्हिस एक्सपोर्ट करा. अशा टाईपच्या म्हणजे अशा टाईपचे हरणं, गाजरं दाखवल्या जातायत आणि सर्रासपणे हे काम चालू आहे. बाय द वे या ठिकाणी मराठी अ, माणूस म्हणून तुम्ही कदाचित मला म्हणसाल, की "अरे, याच्यात वाईट काय आहे? ठीक आहे ना, तुम्ही ज्ञान म्हणून, नॉलेज म्हणून थोडे पैसे भरून काही घेऊ शकलात तर चांगलंच आहे." पण मी असं म्हणतो या ठिकाणी, की ही जी माणसं आहेत, ज्यांनी हा धंदा उघडलेला आहे ऑनलाईनचा. अं, तर मी या व्यक्तीला सोप्या भाषेत याचं नाव मी आत्ताच्या या एपिसोडपुरतं स्वप्नविक्या असं ठेवतो. तर हा स्वप्नविक्या कोण आहे? तर हा स्वप्नविक्या असा माणूस आहे, की जो आपल्याला भविष्यातले मोठे-मोठे स्वप्न, मोठ्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. तुम्ही त्या मिळवू शकता. तुम्ही कॅपेबल आहात. व्हॉटएव्हर असं सांगून तुमच्यापर्यंत स्वतःचं प्रॉडक्ट खपवतो. स्वतःची सर्व्हिस खपवतो आणि आजच्या काळात सगळ्यात परवडेबल आणि सर्वात ज्याला म्हणतो रिझनेबल व्यवसाय आहे तो म्हणजे सर्व्हिस विकणे. जो तोच व्यवस्थितपणे करतोय. याच्या विरोधात आवाज मी उठवण्याचा हा उद्देश आहे, की अ, की का? वारंवार ॲड येऊन वैतागल्यावर माणूस एकदा तरी म्हणतं, की बघूच काय आहे. आणि बघा ना तुम्ही एकही पॉइंट त्यानं सोडलेला नाही. डॉक्टर असाल तरी या, इंजिनिअर असाल तरी या, गृहिणी असाल तरी या आणि मोस्ट कॉमन सध्या भारतातला सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम कोणता आहे? जो आहे बेरोजगारी. तर बेरोजगारीला कॅटर करण्यासाठी त्यानं हा छानपैकी एक म्हणजे रामबाण इलाज तसं ऑफिशियली त्याने क्लेम नाही केलं, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये इनडायरेक्टली म्हणण्याचा उद्देश तोच आहे, की हा एक रामबाण इलाज आहे बेरोजगारीवर किंवा जनतेला ज्यांना म्हणजे व्यवसायाची अनुभव नाही किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल काही माहीत नाही, तर मी तुम्हाला त्याबद्दल गाईड करतो आणि तुम्ही या. आता बघा ₹99 देणं म्हणजे हे बघा तसं पाहिलं तर ₹99 च्या 3-4 तासासाठी देणं इट्स नॉट अ बिग डील. आज लोकं काहीतरी फालतूचा मूव्ही बघून येतात. त्याच्यासाठी काय म्हणतात पी-व्ही-आरचे वगैरे 800, 1200, 2000चे शोज खरेदी करतात. 1-2 तासाच्या मूव्हीसाठी तर ₹99 इट्स नॉट अ बिग डील आय थिंक फॉर देम. मुळात पैशाचा विषय नाहीये. मुळात आहे एका ऑलरेडी त्रासात, अडचणीत म्हणजे जो व्यक्ती आहे, तर त्याला काहीतरी भोळ्या-भाबड्या त्या माणसाला जो ऑलरेडी स्ट्रगलमध्ये आहे, त्याला अजून काहीतरी छानपैकी गाजरं दाखवायचे आणि त्याला अजून काहीतरी ॲडिशनल म्हणजे म्हणतात ना, रीण काढून सण करायला सांगणे किंवा काहीतरी अजून एखाद्या उरावर त्याला म्हणतो अजून ओझं घेऊन काहीतरी करायला लावायचं आणि नंतर त्याला शेवटी एंड ऑफ द रिझल्ट तो फ्रस्ट्रेशनमध्ये जाणार, तो इकॉनॉमिकल अडचणीत जाणार आणि शेवटी काय तर शेवटी या भाऊनं ₹99 चा कोर्स विकून ₹99 तर कमवले, इट्स ओके. ते तर रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही ऐकणार. आजकाल तोच प्रकार चालू आहे YouTubeवर. सेकंड पॉइंट जो मला म्हणायचा आहे, की हा कोर्स 99 चा नाही ऑफकोर्स जे YouTubeमध्ये आत्ता तुम्ही माझ्यासमोर बसला आहात, जे मला ऐकताय.
तर हे जाणकार लोक जे आहेत, तर हे जाणकार लोकांनी मला सांगायचं, की आजकाल असे बघा ते ₹9 कोर्स आहे, कुठं ₹10, कोण म्हणते ₹101, ₹51. असे सारखे रॅन्डम ॲडव्हर्टाइज येतात. काही ठिकाणी फ्री पण येतायत. तर मोस्टली हे जे प्रोजेक्ट आहेत, हे जे सर्व्हिस विकणारे लोक आहेत, हे ₹99 किंवा ₹51 चे यांचे कोर्सेस नाहीयेत. हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. मोस्टली हे कोर्सेस ₹99, ₹50 हे फक्त एंट्री फीज असते. एंट्री फीज दिल्यानंतर तुम्हाला असं काही छानपैकी ट्रॅप केलं जातं, जो हनी ट्रॅप म्हणतो ना, तसा हा एज्युकेशनल हा पण ट्रॅप आहे. एक मूव्ही होता हो छान, विन्सलेट आणि एक छान ॲक्टर आहे. तर लेबर डे, करेक्ट. लेबर डे या मूव्हीमध्ये ॲक्टर एक वाक्य म्हटलेलं आहे बघा. ते वाक्य असं आहे, की "सच इंसान को सबसे ज़्यादा गुमराह करता है." तर ते वाक्य असं होतं, म्हणजे प्रसंग थोडासा रमवून सांगतो मी तुम्हाला, की त्या मूव्हीमध्ये तुम्हाला तो हिरो म्हणतो, की एका मुलाला ज्यांच्या घरी तो आश्रयासाठी आलेला असतो, की "अरे बाबा, मी ॲक्चुअली ना जेलमधनं कसा पळाला तो? जेलमधनं पळालेला कैदी असतो. त्याच्या नावानं म्हणजे शोध मोहीम सुरू असते आणि त्यानं यांच्या घरात शरण घेतलेली असते. असा एक थोडासा मूव्हीचा प्लॉट आहे. तर तो मुलगा विचारतो, की "बाबा तू आलास कसा जेलमधनं बाहेर?" तर तो म्हणे, "ॲक्चुअली मी काय केलं, माझं पोट दुखतंय, आजारी आहे," असं कारण सांगून मी हॉस्पिटलला भरती झालो आणि हॉस्पिटलला भरती झाल्यावर मी म्हटलो अ, जो तिथं कॉन्स्टेबल होता, की "बाबा मी पळून जाणार आहे इथनं. मी या भिंतीतनं इथं जी खिडकी आहे, या खिडकीतनं मी उडी मारून पळून जाईन." तर तो माझ्याकडे बघून हसला आणि तो म्हटला, की "अरे, तू काय पळून जाणार आहेस?" असं म्हणजे त्यानं मी खरं सांगितलं, पण त्याला ते एकदमच गंमत वाटली आणि तो दूर निघून गेला उलट अजून बेफिकीर झाला. आणि मी तेच केलं जे मी म्हटलो होतो. त्याच भिंतीतनं मी तिथनं उडी मारली आणि मी खाली आलो आणि इथं. ते सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, की सच इंसान को सबसे ज़्यादा गुमराह करता है. हां, तर आपल्या कहाणीकडे आपण वळू. माझा जो मुद्दा होता, ज्याला मी खरंच त्रस्त झालो आणि मला असं वाटलं, की अ, माझी ही व्यथा, माझं हे म्हणणं तुमच्यासमोर तरी मांडावं, की बघा याच्यामधले पुढचे धोके कसे आहेत. मराठी माणसाकडनं ₹99 किंवा ₹99 पेक्षा जास्त कसं चंदन लावलं जाईल? तर बघा ₹99 चा कोर्स घ्या, 2-4 तास काहीतरी एक फार ॲडिक्टिव्ह, इंटरॅक्टिव्ह एक काहीतरी बनवलेलं असणार प्रोजेक्ट आणि खूप सारे थाउजंड्स ऑफ एक्झाम्पल्स असणार सक्सेसफुल लोकांचे. ते सक्सेसफुल टायकून कोण आहेत, काय आहेत तुम्हाला माहीत नाही. 1-2 चेहरे फार ओळखीचे असतील तर असतील माहीत नाही. पण मोस्टली हे कुठलेतरी कानाकोपऱ्यातली माणसं असणार. आपण त्याच्या सत्तेची पडताळणी एवढी फारशी करू शकणार नाही. आणि व्यवसायामध्ये यश हे माझा आजतागायतचा अनुभव असा आहे, की तुम्ही एकदा जर इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं, म्हणजे एक्सपोर्ट केलं तुमचं प्रॉडक्ट व्हॉटएव्हर. मी म्हणतो हा माझा पेन आहे. समजा मला एक्सपोर्ट करायचा आहे. मी हा पेन एक्सपोर्ट एकदा केला. एक टँकर केला, काय म्हणतात तो कंटेनर केला, 5 कंटेनर केले. म्हणजे यश नसतं. व्यवसायाची यशाची संकल्पना म्हणजे आता बघा, मी समजा बाय द वे हे प्रॉडक्ट बनवत होतो, महाराष्ट्रात विकत होतो. मग मी एक कंटेनर हे काहीतरी प्रोजेक्ट ऐकून मी ऐकला, हा विकला. हा एक कंटेनर विकल्यानंतर मी जर पुढचे 5, 10, 50 वर्ष जर मी पेन माझे माझे हजारो कंटेनर तिथं मी विकू शकलो, तर म्हणता येईल की मी एक एक्सपोर्ट बिझनेसमन आहे. पण अदरवाईज ही केवळ भूलथाप आहे. जर मी एक कंटेनर विकला आणि पुढचे 10 वर्ष काय पुढच्या महिन्यात नाही आणि पुढच्या वर्षात नाही एकही माझा कंटेनर गेला नाही, तर हे यश नसतं. व्यवसायामध्ये हाच प्रकार असतो. एखादा कंटेनर किंवा 4 कंटेनर एखाद्यानं हिरवी मिरची आणि काहीतरी विकलं तिकडं. मग तो जो स्वतःला म्हणायला लागला, की मीच बॉस झालो किंवा मी आता सक्सेस झालो या लाईनमध्ये. हे असं नसतं मित्रांनो, भोळ्या-भाबड्यांनो. माझी व्यथा हीच आहे, की ₹99 शिल्लक तुमचे नका घालवू. सेकंड पॉइंट त्याच्या पुढचा तर 50,000-25,000 चा काय कोर्स असेल मला माहीत नाही. तो तर अजिबातच घेऊ नका. त्यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. मग आता या ठिकाणी काही जण म्हणतील, की "मग बाबा करायचं काय? आम्हाला वाटतं, की आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये गेलं पाहिजे." तर मी म्हणतो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माहितीसाठी तुम्ही जरूर करा.
पण तुम्ही जर ऑलरेडी त्या व्यवसायात आहात, म्हणजे माझे 2 टर्म आहेत. पहिले तर तुम्ही व्यवसायात असणारे माणूस पाहिजे. ज्याचा व्यवसायाशी काही संबंध नाही, ज्यानं आजतागायत एकही व्यवसाय म्हणजे एक पेनही विकला नाही, त्याला कसलाही व्यवसायाचा अनुभव नाही. त्यांना असले ₹5-25 काही वेबिनार करून, स्वतःच्या जवळचं असलेलं नसलेलं भांडवल टाकून, काहीतरी व्यवसायाचा तमाशा उभा करू नये. ही पहिली विनंती. ज्याचा ऑलरेडी बिझनेस आहे, जो पेन विकतोय, पण त्याला वाटते की ठीक आहे, माझं इथं वर्षाचा ट्रान्झॅक्शन माझं होतंय, 25,00,000चे पेन विकतोय. तर जर एक्सपोर्ट मार्केटचे गणितं मला कळाली, तर माझं 25,00,000चं जर माझं गणित वाढून 35,00,000वर गेलं, 30,00,000वर गेलं तरी पुरेसं आहे. कोट्यावधीचे स्वप्न बघू नका. कोणी बघायला लावत असेल, फोर्स करायला लावत असेल, याच्यामध्ये तुम्ही मोठे व्हावं असा मानसिकता, असा दृष्टिकोन मी म्हणतो या पृथ्वीवर म्हणजे तुम्हाला माझं तर स्पष्ट मत आहे, की कदाचित तुमचे आई-वडील असू शकतात किंवा फार तुमच्या जवळची माणसं, तुमचा कदाचित कोणी मित्र असू शकतो किंवा फार जवळचं एखादं कोणी असू शकतं. मित्र, एखादी मैत्रीण किंवा एखादा रिलेटिव्ह, मामा असू शकतो, काका असू शकतात, की जे तुम तुमच्यावर, तुमच्या प्रगतीवर ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे, की बाबा रे, यानं मोठं व्हावं. अदरवाईज असे हे रँडम ॲड घेऊन येणारे, हे जे स्वप्नविकी आहेत, यांना तुमच्याशी काही घेणं-देणं नाही. ना तुमच्या व्यवसायाशी, ना तुमच्याशी व्यक्तिगत. फक्त कसं आहे, इथं फक्त झालर पांघरल्या जाते अंगावर, की मराठी उद्योजक व्हा, मराठी माणसांनी पुढं जा. तिकडं काहीतरी अजून वेगळंच बोलतील, की असं करा, तसं करा आणि तुम्ही मोठे होण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो. हे नाही, हे असलं काही नसतं. व्यवसायामधले जे बारकावे असतात, हे बघा व्यवसायामध्ये एक प्रकार असतो, तुम्हाला सांगतो इथं पेन आहे, कागद आहे. व्यवसायाची गणितं जी आपण कागदावर मांडतो ना मित्रांनो, ही गणितं प्रत्यक्षातल्या गणितापेक्षा खूप वेगळी असतात. खूप सोपं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मी एक कागदावर गणित रफ मारलं, की मला व्यवसायासाठी जागा लागेल. जागा माझी समजा स्वतःची आहे किंवा रेंटची आहे. मग तिथं मला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. त्या जागेवर मला वीज आणावी लागेल. माझं जे काही प्रॉडक्ट असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, काय असेल आणि मला खेळतं भांडवल 2,00,000 लागेल. असं एक काहीतरी मी बनवलं, की ठीक आहे आणि एखादा ₹1,00,000 मी कॉन्टिन्जन्सी फंड म्हणून काढला. तर एक गणित मी कच्चं-पक्कं मी सर्व कोटेशन्स वगैरे काढले आवश्यक गोष्टींचे. साधारण तुम्ही धरा म्हणजे ₹10,00,000 मी ठरवलं. एक हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, की मी व्यवसायासाठी ₹10,00,000 मला लागणार आहे. हे झालं कुठं? हे झालं कागदावरचं गणित. खरं गणित जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरता, त्यावेळेस या 10,00,000च्या वर बहुतांशी म्हणजे 100 मध्ये 101% असं होतं, की 10,00,000चे 15,00,000 होतात. कारण ग्राउंड रिॲलिटी ही पेपर रिॲलिटीपेक्षा फार वेगळी असते. हे व्यवसायाचं पहिलं पहिलं ज्याला म्हणतात, तुम्ही म्हणता लेसन म्हणा किंवा पहिलं गोष्ट जी उघड्या डोळ्यानं तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे, पाहिली पाहिजे आणि अ, लक्षात घेतली पाहिजे, की हे सुद्धा आहे. 10,00,000ची गणित हे 15,00,000वरही जाऊ शकतं. डिपेंड्स. 20 वरही जाऊ शकतं. नो गॅरंटी. आता काय होतं, मी तुम्हाला व्यवसायाचे काही घाणेरडे ट्रॅप सांगतो. ज्याचं ऑलरेडी बनाबनाया बिझनेस आहे. आपण म्हणतो ना, की बाबा याचं सर्व सेटअप तयार आहे. मी तर म्हटलं ना तुम्हाला हा पेन बनवतोय, तर सगळं सेटअप तयार आहे. पण त्याचा सेटअप तयार आहे, तर त्याचा प्रवास हा ऑलरेडी 40% पुढून चालू होतो, 41 पासून. तुमचा 0 पासून होतो. म्हणजे ज्याचा बेस नाही ना, त्याचा प्रवास हा 0 पासून होतो. त्याच्या पुढं जर मी गेलो, आता तुम्हाला मी सांगतो 41 पासून. तर 41 पासून जो तुमचा प्रवास पुढे, 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 पुढे जात राहणार. तर तो जो ऑलरेडी व्यवसायामध्ये म्हणजे ऑलरेडी एस्टॅब्लिश होता, त्याच्यासाठी ते सोपं राहणार असं म्हणू नाही शकत. पण ॲज अ मराठी माणूस त्याच्यासाठी ते थोडं डिफिकल्ट असणार. कारण फंड मॅनेज करणं हे ते आहे. व्यवसायामध्ये फंड ब्लॉकिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. ऑलरेडी रनिंग बिझनेसेस पण तेच प्रॉब्लेम फेस करतात आणि इन जनरली सगळेजण त्याच प्रॉब्लेममधनं जातात. नवीन माणसाला तर हा प्रश्न अत्यंत बिकट होतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला एक्झाम्पल तुम्हाला मी देऊ इच्छितो, की जेव्हा नवीन माणूस असं एखादा जर कार्यकर्ता ज्याला आपण म्हणतो, की असं कोणाकडून काहीतरी असं त्याने जर पाहिलं,
आणि ते ऐकून तो इन्स्पायर झाला. तो बिचारा कुठून पैसे आणणार? शेतकरी असेल तर शेत जमीन गहाण टाकणार. अ, किंवा कुठे छोटा-मोठा एखाद्या ठिकाणी कुठे गाळा असेल, जुनं घर असेल, त्याच्यावर कर्ज घेणार. असं कुठून ना कुठून किंवा मार्केटमधनं कधी-कधी 2-5% पैसे उचलणार. का तर हे स्वप्न आहेत, की होऊ शकतं, मला वाटतंय. तर होऊ शकतं असं वाटायला लावणं, म्हणजे त्या व्यक्तीनं तुम्हाला किती नेक्स्ट लेव्हलला मॅनिप्युलेट केलं असेल तुमच्या ब्रेनला, की नाही, नाही होईलच. तू टेन्शन घेऊ नको, तुझं होईल. XYZ तुझं काही नाव असेल. एक-एक आणि ₹500 आणि ₹700 पासून लोकांनी कोट्यावधीचे बिझनेस उभे केलेत. असे त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य ऐकायला येतात. ₹700-800 कोट्यावधीचा बिझनेस आजच्या काळात करून दाखवा. जुनं काहीच सांगू नका. आता बघा हे जुने ना एक्झाम्पल्स देणारी लोकं खूप नॉर्मल झालेत. अरे बाबा, या XYZ माणसानं तर शेअर मार्केटमध्ये ₹176 पासून व्यवसाय चालू केला. आज 800 कोटीचा माल. ते 176 काल नाही केला. येस्टरडे 2024 मध्ये नाही केला. ₹800 पासून 8,000 कोटीची कंपनी केली. तर ती काय 2015-16 ला नाही केली. 1960-70 साली केली. त्याच्याही आधी जुनी एकदम 100-100 वर्ष व्हायला आलेत. त्यावेळेसचे ₹800, त्यावेळेसचं त्यांचं व्हिजन, त्यावेळेसचं त्यांचे दृष्टिकोन, त्यानंतर त्यांची चालत आलेली लिगसी, हे डोक्यातनं काढून टाका, की तुम्ही 5-10 लाख रुपये, 15 लाख रुपये कुठून उचलून आणणार आणि त्याच्यातनं मग तुम्हाला असं वाटेल, की नाही, नाही मग मी पण काहीतरी असं करून दाखवतो आणि माझाही व्यवसाय कोट्यावधीचा होईल. हे गाजरं दाखवणाऱ्यांना तर मी तर म्हणतो पहिल्यांदा तुम्ही ना त्यांना ब्लॉक करा. म्हणजे कारण YouTubeला हे स्वच्छ भाषा मला हेच बोलावी लागेल, की त्यांना ब्लॉक करा. त्यांच्यापासून 2 नाही 4 हात दूर राहा. खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो, इतकी वाईट दळभद्री परिस्थिती आहे मार्केटमध्ये. एकतर व्यवसायामधला सर्वात नेक्स्ट प्रॉब्लेम जो मला आठवतो किंवा मी सांगू शकतो तो आहे ग्लास सीलिंग. प्रत्येक व्यवसायामध्ये ग्लास सीलिंग आहे, कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन ही तर कटथ्रोट आहेच, पण ग्लास सीलिंग तर त्याहून वाईट आहे. ग्लास सीलिंग म्हणजे कसं आहे, की दिसताना ट्रान्सपरंट आहे. असं वाटतं, की आपणही वर जाऊ शकतो. आपण पण आपली जी म्हणतो स्टेटसमध्ये आपले व्हर्टिकल ग्रोथ करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण रिॲलिटी तितकी सोपी आणि सिंपल नाहीये. रिॲलिटीमध्ये तिथे एक पारदर्शक ग्लास आहे. जी ग्लास तुम्ही ब्रेक करून वर जाऊ नाही शकत. हा पॉइंट, हा मुद्दा कोणीही तुमच्याशी बोलत नाही. आता तुम्ही म्हणसाल इथं कोणती ग्लास सिलिंग आली? जी तुम्हा सर्वांना माहिती आहे, ती म्हणजे क्लिअर कास्ट सिस्टम. एक पर्टिक्युलर कास्ट्स काही आहेत भारतातल्या, की जे इलिट ग्रुप्स आहेत आणि जे ऑलरेडी या व्यवसायामध्ये वेल एस्टॅब्लिश्ड आहेत. तर ही माणसं नवीन माणसाला त्या व्यवसायामध्ये एंट्री करू देतात. एंट्री एक इट्स फेअर. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन तुम्ही सर्व करू शकता जे तुम्हाला पाहिजे. जे लीगलाइज आहे, फ्रेममध्ये आहे, ते तुम्ही सर्व कार्य करू शकता. तुम्ही व्यवसाय करू शकता. मुद्दा हा नाहीये एंट्रीचा. मुद्दा हा आहे तिथून पुढं चालण्याचा. तिथून पुढं तुम्हाला चालू दिलं जात नाही. तिथं तुम्हाला व्यवसाय चालू झाल्यानंतर 1 महिना, 6 महिने त्याच्यानंतर डाउनफॉल जो तुमचा असा चालू होतो, तर व्यवसायामध्ये सगळ्यात वाईट प्रोसिजर आणि वाईट एक सिच्युएशन जी प्रत्येक नवीन व्यावसायिकाला येते, बाय द वे जुन्याला येते, की एक असा ट्रॅप असतो. ट्रॅप सायकल म्हणतात त्याला सोप्या भाषेत. ट्रॅप सायकल म्हणजे कशी असते बघा. अ, आज एखादा म्हणजे मी प्रोजेक्टसाठी म्हणजे मी समजा ₹15,00,000 काहीतरी व्हॉटएव्हर केलं आणि मग मला कळालं, की अरे, या ठिकाणी माझा काहीतरी प्रॉब्लेम आला. त्यामुळे यावेळेसचं माझा हा माल किंवा हे प्रॉडक्ट मी देऊ शकलो नाही व्हॉटएव्हर किंवा यावेळेस पेमेंट आलं नाही. पण ठीक आहे, आपण थोडं होपफुल राहिलं पाहिजे. ऑलरेडी एवढे पैसे लावलेत. मग आपण अजून थोडे 2-3 लाख कुठून आणू? अजून काहीतरी करू. पण सर्कल थांबलं नाही पाहिजे, सायकल थांबली नाही पाहिजे. मग आपण अजून काहीतरी कुठून तरी आणणार. मग पैसेही लावतो, वेळ पण म्हणजे वाट पण पाहतो, प्रयत्नही करतो. म्हणजे म्हणतात ना, कोशिश भी कर, उम्मीद भी रख, रास्ता भी चुन आणि मग आपण शेवटी काय तर मुकद्दर तलाश कर. तोच प्रकार करत बसतो. एंड रिझल्ट्स आपल्या हातात नसतात. आपल्याला माहीत नसतं काय होतंय आणि व्यवसायामध्ये असं दिन ज्यावर तनखा आहे सारखा प्रकार नसतो.
यामध्ये मग आता व्यवसाय करावा तर कोणी करावा? मराठी माणसाला. हा तुम्हाला वाटेल की अरे Powering off. Connect again soon. सॉरी सॉरी, या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की मग मराठी माणसाने व्यवसाय करूच नाही का, असं माझं म्हणणं आहे. मित्रांनो, व्यवसाय करा नका करू हे सांगण्यासाठी हा ना माझा व्हिडिओ होता ना माझा मोटिव्ह होता. व्यवसाय करण्याआधी आज आपण कुठे उभा आहोत, आपली इकॉनॉमिकल कंडिशन काय आहे, अम, त्याचप्रमाणे आपलं ज्याला म्हणतो आपल्याकडे बॅकअप्स काय आहेत, हे उघड्या डोळ्यानं आपण सगळ्यात पहिलं पाहिलं पाहिजे. व्यवसायामध्ये कायम गोड गुलाबी सुंदर बाजू दाखवूनच माणसाला आत घेतल्या जातं. म्हणजे हे विकणारे स्वप्नविकी हेच दाखवतात. निगेटिव्ह पॉइंट हे कधीच ते म्हणणार नाही. तुम्हाला फर्स्ट सेशनला जर तुम्ही आत एंट्री केली, तर माझं म्हणणं आहे एखाद्या प्रामाणिक जेन्युइन माणसानं असं म्हटलं पाहिजे, की मी आज आले माझ्या ऑडिटोरियममध्ये समजा 1,000 लोकं आहात. मी फक्त तुम्हाला एवढं विचारतो तुम्ही कोणत्याही क्षेत्राचे असाल, डॉक्टर असाल, इंजिनिअर असाल, कारण मी सगळ्यांनाच बोलवलंय, बेरोजगारांना किंवा ज्यांना व्यवसाय मोठा करायचा आहे त्यांनाही बोलवलंय. तर माझा एकदम सिंपल आणि साधा पहिला प्रश्न आहे तुम्हा सर्वांना, की हे प्रामाणिक माणसाचं लक्षण, की तो म्हणेल, की असं करा, की मला फक्त एवढं सांगा, की जर हा माझा ऐकून तुम्ही हा व्यवसाय इन केस चालू केला, या 1,000 मधल्या समजा 200च लोकांनी व्यवसाय चालू केला. त्याच्यातले 100 ऑलरेडी एस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत आणि 100 हे एकदम न्यू एंटरप्रेन्योर काय म्हणतो आपण त्याला, नवीन एम-एस-सी-बी ज्यांचा एस्टॅब्लिश केलाय ते आहे. तर यांना मला हे विचारायचंय, जर मी सांगितलेल्या मार्गावर तुम्ही 1,00,000पासून तर 1,00,00,000 काय 10,00,00,000 पर्यंत जी पण अमाउंट तुम्ही इनिशियली फर्स्ट याच्यात गुंतवली, जी पण असेल ती, ती गुंतवल्यावर जर ती फसली, लिसन केअरफुली, जर 1 वर्षानंतर आज तुम्ही 1 जानेवारीला गुंतवणूक केली, माझं ऐकून काय व्हॉटएव्हर उभा केलं, कदाचित 1-2 टँकर काय 1-2 कंटेनर तुमचे पाठवले, त्याचे पैसे आले, कधी प्रॉफिट झाला, कधी लॉस झाला आणि ओव्हरऑल नंतर कटथ्रोट कॉम्पिटिशन जी मार्केटमध्ये चालू आहे, त्याच्यानंतर ही जी ग्लास सिलिंगचं मी चर्चा केली, ती ग्लास सिलिंग आहे. या ग्लास सिलिंगमुळं आणि या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये जर यदाकदाचित देव न करो, पण जर तुम्ही काही कारणानं इकॉनॉमिकल ट्रॅपमध्ये अडकलात आणि त्या परिस्थितीमधनं तुम्ही बाहेर नाही निघू शकलात आणि तुम्हाला तुमचा हा व्यवसाय, हे जे काही प्रोजेक्ट तुम्ही चालू केले ते सगळे बंद करावे लागले, तर तुमच्याकडं प्लॅन बी आहे का? या प्रकरणात मी उदाहरणार्थ म्हटलं तुम्हाला 15,00,000 दिले. आपले खर्च झाले. परत त्याच्यावर मी 5-10 लाख अजून घेतले. थोडे काही महिने, काही वर्ष अजून सर्व्हाईव्ह करायला. 15चे 30 झाले. माझे 30,00,000 पूर्ण बुडाले. कदाचित काही थोडंफार 5-1 लाख कुठून रिटर्न आले. पण मी असं म्हणतो 25,00,000चं नुकसान झालं. तर हे 25,00,000चं नुकसान रिकव्हर करण्यासाठी प्लॅन बी तुमचा तयार आहे का? एकदम सिंपल आहे. हा 25,00,000 आकडा नाहीये. कोणासाठी हा 1,00,00,000 असू शकतो, कोणासाठी 50,00,000 असू शकतो. डिपेंड्स तुम्ही कोणता व्यवसाय करताय, किती वेळासाठी करताय, तुम्ही किती काळ त्याच्यामध्ये स्ट्रगल करताय, सस्टेन करताय, तुमच्यामध्ये ज्याला म्हणतो म्हणजे तुमची रेझिस्टंट लेव्हल काय आहे, या सर्व गोष्टींचा, बाबींचा विचार करून मी एक हायपोथेटिकल आकडा म्हटलो, की 25,00,000 जर तुमचे पूर्णपणे बुडाले, जुगार खेळाल्यासारखे, तर तुम्ही 5 वर्षानंतर मानसिक रित्या, इकॉनॉमिकल रित्या या सर्व सिच्युएशनमधनं स्वतःला सावरून ते नुकसान भरून काढण्याची तुमच्याकडं प्लॅन बीची तयारी आहे का? तर तुम्ही इथं बसा. असं जर एखादा व्यक्ती म्हटला, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा जर असता, की तो किंवा जो विकतोय, स्वप्न विकतोय, त्यानं जर ही बाजू जर बोलून दाखवली ना, मी सांगतो 1,000 मधला एकच माणूस बसला तर बसेल तिथं. 100% सांगतो. एकच माणूस बसला तर बसेल. पण तोही बसणार नाही. त्याचं कारण एकदम सिंपल आणि साधं आहे. ते म्हणजे ही आहे ग्राउंड रिॲलिटी. आज तुम्हाला पॅकिंगची एक फार छोटंसं एक्झाम्पल देतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या जर वस्तू असतील, गुड्स असतील, तर तुम्हाला एक पॅकिंग करून विकावं लागेल. तर पॅकिंग करून विकावं लागेल असं म्हणणारे लोकांमध्ये पण तुम्हाला एक मी मोठा पॉइंट सांगतो, की पॅकिंगच्या कंपन्या आहेत ना, म्हणजे एकदम फार सिंपल सांगतो, याच्यानंतर शेकडो पॉइंट आहेत.
आता पॅकिंग करणाऱ्या कंपन्या, आता समजा तुम्ही तुमचा हे पेन, ते पॅकिंग करणार तुमचा नवीन बिझनेस आहे, मी असं म्हणतो, तुम्हाला याच्याबद्दल माहित नाही, तर पॅकिंग पेनच्या याच्यावर एक छोटा बॉक्स येतो, मग त्या बॉक्सचं एक कार्टून येतं, असं असतं ना की असे एक पेनचं असं काहीतरी बॉक्स, आणि मग त्याच्यामध्ये 50 पेनचं एक कार्टून, मग त्याला कार्टून म्हणतात त्या चौकोन आहेत आकृती बॉक्सला. मग ह्या कार्टूनवर कलर असतात, कार्टून एक तर असतं पुठ्ठ्याचं, आणि अदरवाईज नाही तर कार्टून असतं असं मिक्स, म्हणजे 2 कलर 3 कलर असं त्याच्यावर असतं, त्याच्यावर त्याचे रेट्स असतात. आता ज्या कंपन्या कार्टून्स बनवतात, तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, खोटं असेल तर तुम्ही पहिल्यांदा तपास करायचा, आणि मग खोटं असेल तर मला सांगायचं की नाही यार, आप गलत बोल रहे हो, चुकतंय इथं, असं काही नाही. तर या कंपन्या ज्या आहेत ना, ज्या कार्टून्स बनवतात, या कंपन्या आहेत ना, यांची पहिली ऑर्डर या इतक्या मोठ्या आहेत, बाय द वे, कोणत्याही एरियात जा तुम्ही महाराष्ट्रात, भारतात, त्या मोस्टली ज्या कंपन्या आहेत ना, त्या कंपन्या असे ऑर्डर घेत नाही. बाबा रे, माझं एक कंटेनर आहे, एका कंटेनरमध्ये समजा माझे किती बॉक्स बसतील, उदाहरणार्थ 800 बॉक्स बसतील, 1000 बॉक्स बसतील, मी म्हणतो एका कंटेनरमध्ये जो एक्सपोर्ट करायचा आहे. ते 1000 बॉक्स तुम्ही मला देणार का? ते नाही देत. त्यांचे लॉट असतात, फिक्स असतात, त्यांची ते डाय असती, ते म्हणतात कमीत कमी 5,000 तुम्हाला ते कार्टून्स छापून घ्यावे लागतील. मग आता तुम्ही मला सांगा, ही हिडन बाजू कोणी सांगितली? की हा पेन जेव्हा मला कार्टूनमध्ये बंद करायचा आहे, तर त्यासाठी मला जर त्यांना सांगितलं की बाबा रे, तुला कार्टून्सच आमच्याकडनं कमीत कमी 2-2.5 लाखाचे घ्यावे लागतील, तर तुम्हाला ते घेणंच आहे. तर मला हा लोअर हँड काय माहीत कशासाठी दाखवतोय. तर माझा बोलण्याचा उद्देश काय आहे, की हे जे हिडन किंवा डिस्गाईज जे एक्सपेन्सेस आहेत, हे लोकं हे बोलत नाहीत. डिस्गाईज एक्सपेन्सेसबद्दल ते शब्द काढत नाहीत. ते फक्त बोलतात, की पैसा तुम्हाला खूप भेटणार आहे, की काय म्हणे दुर्वा. कोणीतरी म्हणे ती दुर्वा म्हणे आपल्या इथं फुकट देतात, 2-5 रुपयाला ती 1200-1500 ला तिथं जाते. तुम्ही मला सांगा, इतकं सोपं आहे का हो? मला साधं सांगा, इथनं दुर्वा तुम्ही घेणार, तुम्ही म्हणसाल माझ्याकडे 2 गुंठे जागा आहे, 2000 स्क्वेअर फूट, त्याची दुर्वा बांधतो आणि मग त्याचं मस्त पॅकिंग करतो, आणि मी इथून तिथं नेतो आणि तिथून तिथं नेतो, आणि ते झालं, पैसे मिळाले. इतकं सोपं आहे का हो? साधी गोष्ट आहे. हे गाजरं दाखवून, म्हणून मी म्हणतो, कसं आहे, माशाला जाळ्यात म्हणतात ना, हे करण्यासाठी, हा माणूस जो आहे, जो बी असे बरेच जण आहेत असे व्यवसाय करणारे, हे फक्त आणि फक्त ना तुमच्या भावनांशी खेळतात. तुमच्या अडचणींमध्ये ते स्वतःचा स्वार्थ शोधतात. तुम्ही अडचणीत आहात, प्रॉब्लेममध्ये आहात, तर मग तुम्ही अडचणीत, प्रॉब्लेममध्ये असताना तुम्हाला काहीतरी छानपैकी दाखवायचं, भविष्य सुंदर आहे. याला कार्ल मार्क्स उटोपिया म्हणतो. उटोपिया म्हणजे हीच कन्सेप्ट आहे, की खूप सुंदर होईल, खूप छान होईल, खूप मस्त होईल, आणि त्याच्यासाठी काय लागेल ते मी देतो. होईल का नाही बाकी तुझं नशीब. तर ही मानसिकता जी आहे ना, किंवा ही जी आहे ना, मी याच्या विरोधात, मला खूप दिवस झाले बोलू वाटत होतं. खूप सारे पॉइंट आहेत. मला वाटते मी किती बोलीन तेवढे कमी आहेत. पण काही बेसिक हे मला वाटले, की मी आजची आज बोलावे, म्हणून मी हे इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या ॲडव्हर्टाइजवर मला नाही वाटत, की आपल्या म्हणजे माणसांनी फसावं. ₹100 नाही, अनुभव म्हणून काहीतरी नवीन म्हणून तुम्ही जरूर शिका. शिकण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. परंतु बिझनेसमध्ये उतरताना प्लॅन बीची तयारी असलीच पाहिजे. आणि म्हणतात ना, योग्य वेळ, म्हणजे ज्याला म्हणतो ना, योग्य वेळ आल्यावर एंट्री घ्यायची आणि योग्य वेळ आल्यावर एक्झिट पण करायची, ही पण मानसिकता असली पाहिजे. खोट्या स्वप्नात ते म्हणतात ना, एक कोणत्या मूव्हीमध्ये का काय आहे, म्हणतात कुत्ता पाल लेकिन बहम मत पाल. तर ते तसं करा. पाहिजे तर कुत्रे एखादं विकत घ्या, पाळा त्याला, लहानाचं मोठं करा. पण ह्या अशा म्हणजे इमॅजिनरी वर्ल्डमध्ये जगू नका. स्वप्नांच्या जगात राहू नका. हे फार साधी आणि नम्र विनंती आहे तुम्हाला, आणि आय एम सॉरी, बराच वेळ झेललात तुम्ही मला. त्यासाठी मंडळ आभारी आहे. जरूर काही व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल, काही प्रोनाउन्सिएशन मिस्टेक झाल्या असतील काही, तर नक्की मला सांगा, कळवा. पण जे पण माझ्या मनातनं मला वाटलं, ते मला वाटलं की कुठेतरी बोलावं. माहीत नाही या व्हिडिओचा रीच किती राहील, कारण फर्स्ट व्हिडिओ आहे. ना माझ्याकडे एडिटिंग स्किल आहेत, ना मला काही जमतं. पण जे काही आहे, जसं आहे,
अगदी रॉ फॉर्ममध्ये मी तुमच्यासमोर मांडले. तर नक्की याच्यावर विचार करा आणि जर शक्य झालं तर हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. आणि यापुढे मी वेगवेगळ्या विषयांवर जरूर बोलण्याचा प्रयत्न करीन. माझ्या मनात काही रँडम थॉट्स आले त्याच्यावरही बोलीन आणि त्याचप्रमाणे तुम्ही पण मला कमेंट्समध्ये जरूर म्हणजे सजेस्ट करा तुमच्याकडच्या काही आयडिया असतील तर मी जरूर त्याच्यावर माझा अभ्यास करेन, थोडाफार विचार करेन आणि त्याच्यावर पण नक्की बोलीन. मनापासून आभारी, धन्यवाद. बाय बाय.